आजचा आपला पहिला प्रश्न आहे, संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? तर ऑप्शन 3 मुंबई येथे संजय गांधी नॅशनल पार्क स्थित आहे. प्रश्न दुसरा पाहू. साबुदाणा हा कोणत्या भाषेतून आला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. PYQ प्रश्न आहे हा. साबुदाणा हा कोणत्या भाषेतून आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पोर्तुगीज. पोर्तुगीजमधून साबुदाणा हा शब्द आला आहे. प्रश्न तिसरा. चौकट हे खालीलपैकी कोणते विशेषण आहे? हा पण PYQ क्वेश्चन आहे, त्यामुळे नोट करून घ्या. चौपट हे खालीलपैकी कोणते विशेषण आहे? तर आवृत्तीवाचक. ऑप्शन क्रमांक 3 आपले बरोबर उत्तर होईल. प्रश्न चौथा. हास्य हे कोणत्या प्रकारचे आहे? महत्त्वाचा प्रश्न. हास्य हे कोणत्या प्रकारचे आहे? सामान्य नाम, भाववाचक नाम, समुदायवाचक नाम, विशेष नाम. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. हास्य हे कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भाववाचक नाम. प्रश्न पुढचा पाहू. ओनाम करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ओनाम करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रारंभ करणे. ओनाम म्हणजे प्रारंभ करणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा. कारगिल विजय दिवस केव्हा साजरा केला जातो? अति महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झामला 2-3 वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. कारगिल विजय दिवस केव्हा साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर होईल 26 जुलै. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा. माणसाच्या मांडीच्या हाडाला काय म्हणतात? ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. कमेंट करून उत्तर द्या. माणसाच्या मांडीच्या हाडाला काय म्हणतात? तर फिमर म्हणतात. प्रश्न पुढचा. महाराष्ट्रात CIDचे मुख्यालय कोठे आहे? एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस भरतीला 2 वेळा हा प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्रात CIDचे मुख्यालय कोठे आहे? तर पुणे या जिल्ह्यात CIDचे मुख्यालय स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? उत्तर द्या. आदिवासीचा जिल्हा म्हणून ओळखतो नंदुरबार. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा. कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे हा. कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर रायगड या जिल्ह्यात कर्नाळा अभयारण्य स्थित आहे. प्रश्न पुढचा. राज्यात शाश्वत शेती दिन केव्हा साजरा करण्यात येणार आहे? एक महत्त्वाचा प्रश्न आहे. करंट अफेअरचा प्रश्न. शाश्वत शेती दिन केव्हा साजरा करण्यात येणार आहे? तर 7 ऑगस्ट. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा पाहू. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर झारखंड. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा. विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? एक गुगली प्रश्न आहे हा. विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह विचारले आहे, तर याचे उत्तर असेल विधान परिषद. विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह विधान परिषद आहे आणि संसदेचे वरिष्ठ सभागृह असेल राज्यसभा. 2 नंबरला येते लोकसभा. विधिमंडळाचे विचारले असल्यामुळे विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे विधिमंडळाचे. प्रश्न पुढचा पाहू. आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पोलीस भरतीमध्ये क्रीडा संबंधित प्रश्न विचारले जातात. त्यातील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे आपले ऑप्शन 1 हॉकी. प्रश्न पुढचा. भारतातील पहिला मूकपट कोणता?
भारतातील पहिला मूकपट कोणता आहे? तर राजा हरिश्चंद्र. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा पाहू. ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? पोलीस भरतीमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? याचं बरोबर उत्तर होईल बाबा आमटे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर येईल. प्रश्न पुढचा पाहू. हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? एक महत्त्वाचा प्रश्न. हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर हापूस हा शब्द पोर्तुगीज या भाषेतून मराठीत आला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. उत्तर कमेंट करून सांगा. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री. तर ऑप्शन क्रमांक 4 जॉन मताई हे भारताचे पहिले अर्थमंत्री होते. संविधान सभेचे अध्यक्ष तसेच पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. हे लक्षात ठेवा. प्रश्न पुढचा. तंबाखूच्या सेवनाने कोणता रोग होतो? एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तंबाखूच्या सेवनाने कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्करोग होतो. तंबाखूमध्ये कोणता अतिघातक द्रव्य असतो? म्हणजे त्याला काहीतरी आपण म्हणतो की तंबाखूमध्ये कोणता घातक पदार्थ. तंबाखूमध्ये कोणता घातक पदार्थ असतो? तर निकोटीन. नोट करून घ्या. तंबाखूमध्ये निकोटीन हा घातक पदार्थ असतो, त्यामुळे कर्करोग होतो. प्रश्न पुढचा. कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? बिहारचे दुःखाश्रू म्हणतात कोसी नदीला. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय? महत्त्वाचा प्रश्न आहे. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर वसंत सागर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा. सायमन कमिशन भारतात केव्हा आले? सायमन कमिशन भारतात केव्हा आले? आपण कमेंट करून उत्तर याचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे. सायमन कमिशन भारतात केव्हा आले? हा तुम्हाला प्रश्न आहे. हा कमेंट करून मला सांगा, नक्की सांगा. पुढचा प्रश्न आपण आता पाहू. महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषी मंत्री कोण आहेत? आत्ताच राज्याचे कृषी मंत्री बनले आहेत दत्तात्रय भरणे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा. ऑपरेशन महादेव कोठे राबवण्यात आले आहे? ऑपरेशन महादेव कोठे राबवण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर होईल जम्मू काश्मीर. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस भरतीला 2-3 वेळा हा प्रश्न येऊन गेला आहे. तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा फुले. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा. विजेच्या दिव्याचा शोध कुणी लावला? विजेच्या दिव्याचा शोध कुणी लावला? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 थॉमस एडिसन. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला आहे. राईट बंधूंनी विमानाचा शोध. तर रुदरफोर्ड यांनी कसला शोध लावला आहे हे कमेंट करून सांगा. प्रश्न पुढचा पाहू. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे आणि सर्वात महत्त्वाचा आणि साधा सोपा प्रश्न असेल तर हा. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा या जिल्ह्यात
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे. प्रश्न पुढचा, खालीलपैकी कशास हिरवे सोने म्हणतात? हिरवे सोने कशास म्हणतात? तर चहा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा, लोकसभेचे अधिवेशन कोणाच्या भाषणाने सुरू होते? लोकसभेचे अधिवेशन कोणाच्या भाषणाने सुरू होते? तर राष्ट्रपतींच्या भाषणाने लोकसभेचे अधिवेशन चालू होते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा, पुणे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? पुणे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? याचं उत्तर कमेंट करून सांगा. पुणे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? हा दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी. कमेंट करून उत्तर याचे द्यायचे आहे लास्टला. पुणे जिल्ह्यातील प्रमुख नदी. प्रश्न पुढचा पाहू. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? उत्तर कमेंट करून सांगा. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? तर विजय घाट. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा आहे, कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून जाते? कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 6 जिल्ह्यातून. 6 जिल्ह्यातून कोकण रेल्वे जाते. प्रश्न पुढचा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL कोठे आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये हमखास हा प्रश्न विचारला जाणार आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा हे पुणे येथे स्थित आहे. नोट करून घ्या. पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा स्थित आहे. प्रश्न पुढचा आहे, गोसीखुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस भरतीला 1-2 वेळा विचारला गेला प्रश्न आहे हा. गोसीखुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. वेनगंगा नदीवर गोसीखुर्द सिंचन प्रकल्प स्थित आहे. भारताने पहिला उपग्रह प्रक्षेपित केव्हा केला? IMP प्रश्न आहे. भारताने पहिला उपग्रह प्रक्षेपित केव्हा केला? तर ऑप्शन क्रमांक 4 1975 साली. ऑप्शन क्रमांक 4 आपले बरोबर उत्तर होईल. ओणम हा प्रसिद्ध सण कोणत्या राज्यात साजरा करतात? मोस्ट IMP प्रश्न, ओणम हा प्रसिद्ध सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर होईल केरळ. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे. ओणम हा प्रसिद्ध सण केरळमध्ये साजरा करतात. प्रश्न पुढचा आहे, 1857च्या उठावावेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर कमेंट करून सांगा. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन 4 लॉर्ड कॅनिंग. 1857च्या उठावावेळी भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग होते. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा आहे, तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण आहेत? एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नोट करून घ्या. पोलीस भरतीमध्ये हमखास हा प्रश्न येऊन गेला आहे, तसेच पुढे येऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न नोट डाऊन करून घ्या. तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण आहेत? तर बरोबर उत्तर होईल प्र.के. अत्रे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा पाहू.
जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1, 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करतात. प्रश्न पुढचा आहे, पोलीस आयुक्त नवी पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद कोणत्या दर्जाचे आहे? ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद कोणत्या दर्जाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, अप्पर पोलीस महासंचालक. नवी मुंबईमध्ये जे पद असते पोलीस आयुक्तांचे ते अप्पर पोलीस महासंचालकाचे दर्जाचे असते. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा आहे, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कार्ल मार्क्स. ऑप्शन क्रमांक 3, दास कॅपिटल हा कार्ल मार्क्स याने लिहिला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? तर 1862 साली. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा पाहू, 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर डॉक्टर नितीन करीर. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा पाहू, मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे. सामान्य विज्ञानामध्ये हा प्रश्न विचारला जातो. मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर इन्सुलिन. ऑप्शन 4 उत्तर बरोबर आहे आपले. मधुमेह हा इन्सुलिनच्या कारण होतो. भारतामध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. मागील वर्षी प्रश्न हा विचारला गेला आहे. भारतामध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना 1993 साली. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. सापांचा खेळ करणारा. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. सापांचा खेळ करणारा गारुडी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. ग्रामपंचायतीला कोण कर्ज मंजूर करू शकतो? ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर कोण करू शकतो? तर जिल्हा परिषद. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? प्रशासकीय विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 6. प्रशासकीय विभाग 6 आहेत आणि प्रादेशिक विभाग 5 आहेत. नोट करून घ्या, प्रशासकीय विभाग 6 आणि प्रादेशिक विभाग 5. चला तर पुढचा प्रश्न पाहू. माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तुमच्यासाठी हा प्रश्न असेल, माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत हे कमेंट करून सांगा. होमवर्कसाठी तुम्हाला मी मध्ये 3 प्रश्न दिले आहेत, ते कमेंट करून लास्टला सांगा. तर पुढचा प्रश्न आहे का बघू. पुढचा प्रश्न आहे, पेसमेकर शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? पेसमेकर शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर हृदय. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल.